विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हास मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील चॅप्टर 3 सर्कल हे शिकवणार आहे। आधी तुम्ही चॅप्टर 1 चॅप्टर 2 शिकलात। चॅप्टर 3 स्टार्ट करण्याआधी तुम्हाला क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असणार, बोर्ड एक्झाममध्ये इंटरनल मार्क्स किती असतात ते थोडक्यात एक्सप्लेन करतोय। बोर्ड एक्झाममध्ये मॅथ्स 1 40 मार्क्सचा असतो आणि 10 मार्क्ससाठी इंटरनल मार्क्स असतात। मॅथ्स 1 साठी प्रॅक्टिकल किंवा MCQ असे टोटल 40 + 10 50 मार्क्स होतात। सेम मॅथ्स 2 साठी बोर्ड एक्झाम 40 मार्क्सची असते, इंटरनल 10 मार्क्ससाठी असतात, प्रॅक्टिकल किंवा MCQ 40 + 10 50 असे टोटल 100 मार्क्सचा आपला मॅथमॅटिक्स असतो। आता याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज बेसवर 20% क्वेश्चन विचारले जातात। अंडरस्टँडिंग म्हणजे किती समजले तुम्हाला त्याच्यावर 30% क्वेश्चन विचारले जातात, मीन्स 30% मार्क्स। ॲप्लिकेशन बेस म्हणजे तुम्ही जे थेरम्स प्रॉपर्टी शिकलात 40% असतो। तर स्किलला 10% वर वेटेज असते। म्हणजे याच्यामध्ये टोटली तुम्हाला 40% हा इझी पार्ट असतो, 40% हा मीडियम असतो, तर 20% हा काय डिफिकल्ट टाईपचा असतो। आता डिफिकल्ट टाईपचा असतो म्हणजे एवढं घाबरून जायची काही गरज नाही। तुम्ही जर प्रॉपर्टीज थेरम्स बेसिक कन्सेप्ट प्रॉपर केले असतील तर तुम्हाला कुठेही त्या ठिकाणी अडचण येणार नाही आहे। आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न बघूया। क्वेश्चन फर्स्ट ए, चूज करेक्ट अल्टरनेटिव्स। 4 दिलेले असतात, 4 सॉल्व करायचे असतात, 4 मार्क्ससाठी इच 1 मार्क्स। क्वेश्चन 1B, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। 4 सब क्वेश्चन दिलेले असतात, कंपल्सरी 4च्या 4 सॉल्व करायचे असतात, 4 मार्क्स। म्हणजे क्वेश्चन 1 हा कंपल्सरी असतो, 4 मार्क्स 1 साठी ए आणि बी मध्ये 4 मार्क्स। नंतर तुमचा क्वेश्चन नंबर 2A येतो, त्याच्यात कंप्लीट द ॲक्टिव्हिटी। तुम्हाला 3 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात, पैकी कुठल्या तरी 2 ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायच्या असतात। कंप्लीट द ॲक्टिव्हिटी तुम्ही 9th स्टँडर्डला शिकला असतील, फिलअप असते, त्या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला ॲन्सर लिहायचं असते, असे 4 मार्क्स असतात त्याला। बीमध्ये सॉल्व द सब क्वेश्चन्स, 5 सब क्वेश्चन दिलेले असतात, 4 सब क्वेश्चन सॉल्व करायचे असतात, 8 मार्क्ससाठी, म्हणजे इच 4 मार्क्स। क्वेश्चन नंबर 3A मध्ये पुन्हा कंप्लीट द ॲक्टिव्हिटी, 2 ॲक्टिव्हिटी असतात, 1 ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची असते, 3 मार्क्ससाठी असतो। बी क्वेश्चन 3 त्याच्यामध्ये सॉल्व द सब क्वेश्चन्स, तुम्हाला टोटल 3 क्वेश्चन दिलेले असतात, 2 सॉल्व करायचे असतात, 6 मार्क्ससाठी असतो, म्हणजे इच 3 मार्क्स। नंतर क्वेश्चन 4 सॉल्व द सब क्वेश्चन्स, तुम्हाला टोटल 3 सब क्वेश्चन दिलेले असतील, कुठली 2 सॉल्व करायचे, 8 मार्क्ससाठी, मीन्स इच क्वेश्चन 4 मार्क्स। आणि लास्ट क्वेश्चन 5 सॉल्व द सब क्वेश्चन्स, 2 आउट ऑफ 1, म्हणजे 2 दिलेले असतील, 1 सोडवायचा असतो, 3 मार्क्ससाठी असतात। म्हणजे टोटल जर आपण ॲडिशन केले तर 40 मार्क्सचा हा क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे। म्हणजे 1 आणि 2 दोघांना सेम असतो। आपण मॅथ्स 2चा जर विचार केला, मॅथ्स 2मध्ये कंप्लीट द ॲक्टिव्हिटी म्हणजे 4 आणि 3, 4 + 3 7 मार्क्स तुमचे हातचे मार्क्स असतात। जर तुम्ही टेक्स्टबुक आणि प्रॉपर एक्झाम्पल्स, प्रॉपर्टीज, थेरम्स नीट बघितलेत तर इथे तुमचा एकही मार्क्स जात नाही। उरला आता क्वेश्चन नंबर 4 आणि 5, इथे कुठेतरी हॉट क्वेश्चन हायर ऑर्डर थिंकिंग किंवा स्किल्सवर डिपेंड असते, ते सुद्धा तुम्हाला आरामात जमू शकते, काही त्याच्यात अडचणी येत नाही। म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असतो। या पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक चॅप्टर वाईज प्रॅक्टिस केली तर तुम्हाला एक्झाममध्ये कुठेही अडचण येणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅप्टर 1 चॅप्टर 2 शिकलात। आता आपण चॅप्टर 3 सर्कल शिकणार आहोत। सर्कल या चॅप्टरला एक्झाममध्ये 12 मार्क्सचं वेटेज आहे। म्हणजे जेवढे चॅप्टर्स आहेत आपल्या मॅथमॅटिक्स 2 मध्ये सगळ्यात जास्त वेटेज असेल तर या सर्कल चॅप्टरला आहे। म्हणून
या सर्कल चॅप्टरची जर आपण व्यवस्थित प्रॅक्टिस केली, त्याच्या प्रॉपर्टीज, थेरम्स, बेसिक कन्सेप्ट जर लक्षात घेतलेत तर तुम्हाला या ठिकाणी कुठेही अडचण येणार नाहीत. तर आपण आधी बेसिक कन्सेप्ट्स ऑफ सर्कल हे शिकणार आहोत. सगळ्यात आधी सर्कल म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय सर्कल. सर्कल, द सेट ऑफ पॉईंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम अ फिक्स पॉईंट इन अ प्लेन इज कॉल्ड अ सर्कल. म्हणजे प्लेनमध्ये असे पॉईंट असणार की जे एका पॉईंटपासून, एका फिक्स पॉईंटपासून इक्विडिस्टन्सला असणार, म्हणजे समान अंतरावर असणार. तर त्या सेट ऑफ पॉईंटला आपण काय म्हणतो, सर्कल. फिगरमध्ये बघा, ओ हा फिक्स पॉईंट घेतला, या पॉईंटपासून ए सी बी हे जे पॉईंट दाखवलेत, म्हणजे हे सगळे कसे असणार, ओपासून इक्विडिस्टन्स असणार. ओपासून कसे असणार, एक बघा ना आपण, ओपासून बघा बी, ए, सी, कुठे गेलात तुम्ही, हे काय इक्विडिस्टन्स असतात. मग या सगळ्या सेट ऑफ पॉईंटला काय म्हणतो, सर्कल. कळलेत. आणि हा जो फिक्स पॉईंट असतो त्याला पण काय म्हणतो, सेंटर. मग सेंटर काय झाला, पॉईंट ओ. आता रेडियस म्हणजे काय, व्हॉट इज द रेडियस, हाऊ टू आयडेंटिफाय द रेडियस. द लाईन सेगमेंट जॉइनिंग फ्रॉम द सेंटर, लाईन सेगमेंट फ्रॉम अ सेंटर अँड एनी पॉईंट ऑन द सर्कल. बघा, सेंटर आणि इथे बी पॉईंट घेतला, मग हा जो ओ बी सिगमेंट आहे, या सिगमेंटला आपण काय म्हणणार, रेडियस. मग डेफिनेशन काय, रेडियस, लाईन सिगमेंट जॉइनिंग एनी पॉईंट ऑफ ए सेंटर, any point of a circle and a center is called a radius. Hence radius is segment OB. segment अजून सांगा बरं, segment OB झाली, segment OA झाली and segment OC also. These are the centers, sorry, radius. Now next is chord. Chord means what, the line segment joining any two points on a circle. सर्कलवर कुठेही दोन पॉईंट जोडलेत बघा, ए बी, ए आणि बी, याला आपण कॉर्ड म्हणणार. बी आणि सी याला सुद्धा आपण काय म्हणणार, कॉर्ड. देअरफॉर सेगमेंट बी सी अँड सेगमेंट ए बी यांना आपण काय बोलणार, कॉर्ड ऑफ ए सर्कल. मग डायामीटर म्हणजे काय, डायामीटर मीन्स व्हॉट, द कॉर्ड विच इज पासिंग थ्रू द सेंटर. आता ए बी ही कॉर्ड आहे बघा, ही सेंटरमधून जाते, मग या कॉर्डला आपण काय म्हणतो, डायमीटर. कॉर्ड विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ ए सर्कल, दॅट कॉर्ड इज कॉल्ड डायमीटर. हेन्स सिगमेंट ए बी इज अ डायमीटर. इथे बघा कॉर्ड ए बी दाखवला मी, इथे डायमीटर ए बी. डायमीटर का झाला, कारण की ही जी कॉर्ड आहे सेंटरमधून जाते. मग डायमीटरचा जर आपण विचार केला, ए बी डायमीटर हा कसा असतो, रेडियसच्या डबल असतो, रेडियसच्या डबल. बघा रेडियस, रेडियस डबल ए बी मीन्स डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस, 2 इंटू रेडियस. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू व्हॉट, डायमीटर डिवाइड बाय 2. 2 इकडे येताना काय होणार, डिवाइड होणार. हे फॉर्म्युले लक्षात घ्या, डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस, रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवाइड बाय 2. रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर. आता डायमीटर जर म्हटली, हा सर्कलचा लॉंगेस्ट कॉर्ड असतो. हा ए बी बघा, ए बी कॉर्ड, मग तो कसा आहे, लॉंगेस्ट कॉर्ड. डायमीटर इज अ लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ ए सर्कल. हेन्स डायमीटर इज अ लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ ए सर्कल. तुम्हाला रेडियस दिली असेल, त्याच्यावरनं रेडियस ऑफ सर्कल दिली असेल, त्याच्यावरून तुम्हाला लॉंगेस्ट कॉर्ड विचारली असेल, तर तुम्ही आधी डायमीटर फाइंड करणार आणि मग लिहिणार डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ ए सर्कल, देअरफॉर लॉंगेस्ट कॉर्ड इज डायमीटर. अंडरस्टँड. नंतर आता आपण पॉईंट इन इंटेरियर ऑफ ए सर्कल आणि पॉईंट इन एक्सटेरियर ऑफ ए सर्कल हे समजून घेणार आहोत. आता समजा सर्कलच्या आत मी इथे एक्स वाय घेतला, इकडे डब्ल्यू झेड टी असे पॉईंट घेतले. पॉईंट्स इन इंटेरियर ऑफ ए सर्कल. इंटेरियर मीन्स व्हॉट, सर्कलच्या आत जे पॉईंट असतील त्यांना आपण काय म्हणणार,
पॉईंट्स इन द इंटेरियर. मग बघा हे सर्कल आहे, त्याच्या आत बघा पॉईंट एक्स आणि पॉईंट वाय आहे, म्हणून आपण काय लिहिणार पॉईंट एक्स अँड वाय. पॉईंट्स एक्स अँड वाय आर द इन द इंटेरियर ऑफ ए सर्कल. अगेन पॉईंट्स इन एक्सटेरियर ऑफ ए सर्कल. पॉईंट्स इन एक्सटेरियर ऑफ ए सर्कल. एक्सटेरियर मीन्स बाहेर, म्हणजे सर्कलवर पण नाहीत आणि आत पण नाहीत. मग ते कुठले बघा पॉईंट झेड, पॉईंट डब्ल्यू, पॉईंट टी, यांना काय बोलणार पॉईंट्स इन एक्सटेरियर ऑफ ए सर्कल. मग मी लिहिणार पॉईंट्स एक्स डब्ल्यू सॉरी पॉईंट झेड डब्ल्यू अँड टी. नंतर पॉईंट्स ऑन द सर्कल. पॉईंट्स ऑन द सर्कल हे जे सर्कल आहे त्याच्यावर कोणते पॉईंट आहेत बघा पॉईंट ए, पॉईंट सी, पॉईंट बी. मग आपण लिहिणार पॉईंट्स ए, बी अँड सी. लक्षात आलं. नंतर येतं आपलं कॉन्ग्रुएंट सर्कल. कॉन्ग्रुएंट सर्कल्स मीन्स व्हॉट? इफ द रेडिया of both circles 2 or 3 or 5 any, if the radii of the both circles are congruent or equal, then these circles are called congruent circles. इथे बघा पी क्यू सेंटर असलेली मी दोन सर्कल ड्रॉ केलीत. पी ए क्यू बी ह्या रेडियस दिलेल्या आहेत, ह्या कशात इक्वल आहेत, बरोबर आहे. म्हणजेच सेंटर पी आणि क्यू असलेली सर्कल्स काय झाली कॉन्ग्रुएंट सर्कल झालीत. म्हणून आपण कॉन्ग्रुएंट सर्कल्स कसं लक्षात घेणार हॅविंग इक्वल रेडिया. हॅविंग इक्वल रेडिया. लक्षात आलं. नंतरची कन्सेप्ट आपली कॉन्सेंट्रिक सर्कल्स. कॉन्सेंट्रिक सर्कल्स मीन्स व्हॉट? वन अँड वन सेंटर अँड डिफरंट रेडिया. Circles having same center and different radii are called concentric circles. इथे बघा ओ सेंटर आहे या लहान सर्कलचा, स्मॉलर सर्कल, बिगर सर्कल दोघांचा सेम सेंटर आहे. ओ ए, ओ बी रेडिया डिफरंट आहेत, म्हणून आपण यांना काय बोलणार कॉन्सेंट्रिक सर्कल्स. मग डेफिनेशन कशी असणार? सर्कल्स हॅविंग same center and different radii. Circles having same center and different radii are called concentric circles. Next concept is intersecting circles. When two circles are intersecting two distinct points, then these circles are called intersecting circles. Here I draw the two circles. These circles intersect here point A and point B. Means circles are intersecting two points. Circles which intersect in two points. These circles are called intersecting circles. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 9th स्टँडर्डला सर्कल रिलेटेड काही थेरम्स प्रॉपर्टीज शिकलात. आपण रिकॉल करूया. लेट्स रिकॉल. फर्स्ट, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. ही प्रॉपर्टी तुम्ही शिकलात. सर्कल ड्रॉ केलं आहे बघा. सी सेंटर आहे, डी ई कॉर्ड आहे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम अ सेंटर. मग आपण सेंटरमधून कॉर्डवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे, सी एफ परपेंडिक्युलर डी. देन व्हॉट हॅपन? दिस कॉर्ड इज बायसेक्ट. म्हणजे डी ईचे दोन इक्वल पार्ट होतात, डी एफ अँड एफ ई. म्हणजे तुम्हाला काय दिलं असेल सर्कल विथ सेंटर सी इन विच segment CF perpendicular to chord D. If this is given, if, then what? Chord is bisect means DF is equal to FE.
DF is equal to FE. This is the first property. Second, the segment joining the center of a circle and the midpoint of its chord is a perpendicular to the chord. तुम्हाला काय दिलं आहे ठिकाणी chord दिलेले क्यू आर, त्याचा P हा मिडपॉइंट दिलेला आहे. मग लाईन सेगमेंट जॉईनिंग द सेंटर अँड मिडपॉइंट ऑफ ए कॉर्ड, ही जी लाईन सेगमेंट असते कॉर्डच्या मिडपॉइंटला म्हणजे सेंटर आणि कॉर्डचा मिडपॉइंट जोडणारा जो सेगमेंट असतो तो सेगमेंट त्या कॉर्डला काय असतो, परपेंडिक्युलर असतो. म्हणून आपण कसं लिहिणार, इफ सर्कल विथ सेंटर O point P is midpoint of chord QR, then this OP perpendicular to QR, then segment OP perpendicular to QR, segment OP perpendicular to QR. Now third concept, congruent chords of a circle are equidistant from the center of the circle in a same circle or in a two congruent circles. I draw here same circle with center O. AB, CD are the congruent chords, and what you show here, these congruent chords are equidistant from the center. Means what is given, again I repeat, congruent chords of a circle are given, are equidistant from the center of the circle. Now if circle with center O, chord AB congruent chord CD, again segment OM perpendicular to chord AB and segment ON perpendicular to chord CD, then what happened, OM is equal to ON, OM is equal to ON. In a circle, if two chords are congruent, then these chords are equidistant from the center, म्हणजे सेंटर पासून त्या कशा असतात, इक्विडिस्टंट, म्हणजे OM is equal to ON आपण दाखवू शकतो. नंतर फोर्थ प्रॉपर्टी आहे तुमची, the chords of a circle equidistant from the center of a circle are congruent. अगदी याच्या उलट तुम्हाला काय दिलेलं आहे, chord PQ, chord RS ह्या कशा आहेत, इक्विडिस्टन्स, म्हणजे सेंटर पासून PQ आणि RS या इक्विडिस्टन्स आहेत. म्हणजेच ON इज इक्वल टू OM दिलेलं आहे तुम्हाला, आणि दाखवायचं आहे काय, PQ RS आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे तुम्हाला जर आपण लिहिणार इथे, इफ सर्कल विथ सेंटर O, what is given, the chords of a circle equidistant from the center. Here segment ON perpendicular to chord PQ, segment OM perpendicular to chord RS, and the perpendicular distance equal ON is equal to OM. Then what happened, these chords are equal, or chord PQ congruent to chord RS, chord PQ congruent to chord RS. त्याचप्रमाणे तुम्ही अँगल बायसेक्टर थेरम त्याचे दोन पार्ट शिकला आहेत 9thला,
आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम त्याचेसुद्धा 2 पॉईंट शिकलात. आता हे सगळे बेसिक कन्सेप्ट आहेत, हे सगळ्या तुम्हाला लक्षात घ्यायचं आहेत. पुढे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी याचा उपयोग होणार. Now the next concept is how many circles are passing through 1 point, 2 point, 3 points. Here from 1 point I take a point A. From this point A we can draw innumerable circles which is passing through the point. This first circle, second, third, fourth, means you can draw infinite circles passing through the single point. Therefore infinite passing through single point or one point. Now from 2 points I take a point A and B. Then how many circles are passing from these 2 points? Let us I join the point A and B. A and B. Now you bisect it, means you draw the perpendicular bisector of AB. Take a distance more than a half of this segment AB. Draw the arc up and down of this given segment. वरच्या बाजूस आणि खालच्या बाजूस आपण आर्क ड्रॉ केलेत. सेम डिस्टन्स ठेवले आपण या कंपॉसमध्ये, राउंडरमध्ये. बी वर हे टोक ठेवलं आणि वरच्या साईडला इंटरसेक्टिंग आर्क आणि खालच्या साईडला सुद्धा ड्रॉ केला. आता हा इथे इंटरसेक्ट होत नाही, म्हणून मी काय करणार, पुन्हा इथे ठेवून असा एक्सटेंड करणार. मग मला या ठिकाणी 2 पॉईंट मिळालेत बघा. मग या 2 पॉईंटमधून जाणारी मी लाईन ड्रॉ करणार. समजा हिचं नाव आपण एल घेतलं, लाईन एल. आता हा काय झाला, लाईन एल इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट ए बी. Line L is perpendicular to segment AB, and you studied the theorem perpendicular bisector in 9th standard. Every point on this perpendicular bisector, म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर कोणताही पॉईंट घेतला तो पॉईंट हा सिगमेंटच्या एंड पॉईंटपासून इक्विडिस्टन्सवर असतो. मीन्स इफ आय टेक युअर पॉईंट AM, देन AM इज इक्वल टू MB. इफ आय टेक युअर पॉईंट P, then PA is equal to PB by perpendicular bisector theorem. Then how many circles are passing through this perpendicular bisector, through this point A and B? Now I draw the, you take a and B. If I take this center and radius, then this is also passing through point A and B. In this way we can draw the infinite number of circles passing through the point A and B. Means infinite circles passing through 2 distinct points. Now next, from 3 points, if the points are collinear and non-collinear, first I take from 3 points, first 3 non-collinear points. You know, non-collinear points means the points which are not on the same line. These points are called non-collinear points. I take a point A, B and C. Then how many circles are passing through the point A and B? म्हणजे A आणि A, B, C हे 3 non-collinear point म्हणून किती सर्कल्स आपण ड्रॉ करू शकतो? तर आपण प्रत्यक्षात बघूया. BC सेगमेंट में जॉइन केला. I draw the segment BC. AB. Okay. Now
Bisect the segment BC similarly in this way. AB चा तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला, तसंच इथे BC चा सुद्धा आपण काय करणार, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार आहात. बघा, मोर दॅन अँड हाफ डिस्टन्स घेतलंय, आर्क ड्रॉ केला, सेम डिस्टन्स याच्यात असणार आहे. इथे सुद्धा इंटरसेक्टिंग आर्क ड्रॉ केलेत. आता मी या दोन्ही पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करणार. समजा या लाईनचं नाव आहे एल. ही परपेंडिक्युलर झाली. काय झाली? लाईन एल परपेंडिक्युलर टू साईड बी सी. सेम आता मी ए बीचा किंवा ए सीचा सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो. मी ए बीचा घेतो, मोर दॅन अँड हाफ डिस्टन्स. लक्षात येते सगळ्यांना? नाव आय ड्रॉ द लाईन. समजा ही लाईन एम आहे. लक्षात आलं? आता इथे पहा, लाईन एल परपेंडिक्युलर टू साइड बी सी और सेगमेंट बी सी. सपोज दिस पॉइंट इज ओ. This point is O, means line L and line M are intersect at this point. I name O. According to perpendicular bisector theorem, OB is equal to OC. OB is equal to OC. Equation first. Again, line M perpendicular to segment AB or side AB. Therefore, what you write here? OA is equal to OB by perpendicular bisector theorem. By perpendicular bisector theorem. From 1 and 2, what? OB is equal to OC is equal to OA. From 1 and 2. From 1 and 2. Means point O is equidistance from the point A, B and C. Means you easily draw the circle with center O, which is passing through the point A, B and C. Means we draw one and only one circle passing through three non-collinear points. Hence, I draw the circle which is passing through the 3 points. We can draw one and only one circle passing through three non-collinear points. From equation 1 and 2, here OB same, therefore OB is equal to OC is equal to OA. Means this O point is equidistance from the point A, B and C. Therefore, I write here point O is equidistant from points A, B and C. Therefore, we draw one and only one. Therefore, one and only one circle passing through three non-collinear points. Non-collinear points. Through three non-collinear points. If points are collinear, B part. If 3 points are collinear, B, 3 collinear points, then how many circles we can draw? Here I draw here point A, B, C. How many circles? We do not draw circle which not passing through all the 3 points. Hence I write no circle can pass through 3 collinear points. You try that. How many circles? No circle pass through 3 collinear points. Understand? Now the next concept is secant and tangent. Definition first, secant. I draw the figure here with center O, line N intersect the circle at point Q and R. Then this line N is called the secant of the circle. Now what is the definition? The line and the circle
have two common point. Then the line is called secant. In figure, line N is secant. In this figure, line N is called a secant. Do you understand? Secant means the line which is intersect the circle in two distinct points. That line is called secant. Now, next concept is tangent. Circle I draw with center O. Line L intersect the circle at point P. This line L is called tangent. The definition: line and circle have a one common point. Line and a circle have a one common point, then that line is called tangent. And this point P, common point P, is called point of contact. Point of contact. Tangent, the line and circle have one common point. Then the line is called tangent. In figure, line L is tangent and point P is point of contact. Line L is the tangent and point P is a point of contact. Now, the next tangent theorem from textbook page number 51. Tangent theorem. What is the tangent theorem? Statement is given: a tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. According to statement, I draw the circle with center O and line L is the tangent and A is the point of contact. Hence, I write given circle with center O, line L is tangent at point A. This is a given. To prove, what to prove? This line means tangent is perpendicular to the radius, means line L perpendicular to radius or segment OA. Line L perpendicular to segment OA. Proof. You prove this theorem by indirect method. What is the indirect method? What to prove here? Line L perpendicular to segment OA. Tangent is perpendicular to radius. This you prove here. Let us you consider that instead of this, line L is not perpendicular to segment OA. Hence, I draw the figure. Line L is not perpendicular to segment OA. I draw the line L. Here O is the center. Suppose this is A, means OA, segment OA is not perpendicular to line L. Again, I take a point B. I draw the OB perpendicular to line L. OB, let I consider OB perpendicular to line L. I take a point B in another on line L. OB perpendicular to line L. Again, take a point C on the line
L such that this AB is equal to BC, ABC betweenness joint OC. I joint OC. Now, how to write the proof? Let consider that line L is not perpendicular to segment OA. Again, draw segment OB perpendicular to line L, OB perpendicular to line L. Take another point C on line L such that ABC betweenness and AB is equal to PC.